35 मीटर खोल विहिरीच्या तळापासून एक गोगलगाय विहिरीची भिंत चढण्यास सुरुवात करते. एका दिवसात ती 10 मीटर वर चढते व 5 मीटर खाली घसरते. तर विहिरी बाहेर येण्यास तिला किती दिवस लागतील असा प्रश्न विचारला. तिचा दिवसाचा प्रयत्न इथं दिलेलं विवरण असं की गोगलगाय एका दिवसात 10 मीटर वर चढते तर 5 मीटर खाली घसरते. एका दिवसाचा म्हणजे तिचा एका दिवसाचं कार्य, गोगलगाईचं एका दिवसाचं कार्य काय हा प्रश्न. एका दिवसामध्ये 10 मीटर, लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या, वर चढते तर लगेच तात्काळ 5 मीटर खाली घसरते. ही जर गोळाबेरीज केली लेकरांनो तर 5 मीटर काय तर चढणे हे तिचं दिवसभराचं कार्य. एका दिवसात 5 मीटर चढणे हे कार्य सापडते. एक गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा, बेडूक उड्या, माकड उड्या किंवा गोगलगाय, शेवटचा जो प्रयत्न असतो तिचा शेवटचा प्रयत्न ज्यात घसरणं नाही, ज्यात घसरणं नसते, ही गोष्ट प्राकर्षानं लक्षात ठेवा. मग आता तिचा जो शेवटचा प्रयत्न असेल तो चढण्याचा असेल, ज्याच्यामध्ये घसरणे हे नामोनिशान नाही. लक्षात घ्या, एकूण 35 मीटर खोल विहीर आहे. तिचा शेवटचा प्रयत्न लेकरांनो 10 मीटर हा चढण्याचा असेल. मग शेवटच्या प्रयत्नाचं 10 मीटरचं चढणं जर वजा केलं तर प्राप्त होणारं उत्तर 25 मीटर. 25 मीटरचं चढणं या पोझिशननं होणार आहे, प्रतिदिवस 5 मीटर या प्रमाणात. मग आता शेवटचा प्रयत्न वगळता जे अंतर कापायचं 25 मीटर ते कापायचं 5 मीटर, प्रतिदिन चढणं या प्रमाणात. याला जर आम्ही हा भाग दिला लेकरांनो तर 5×5=25, याचा अर्थ शेवटचा प्रयत्न वगळता जे अंतर आहे ते 5 दिवसात कापल्या जाईल. लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये एक दिवस शेवटचा ज्याच्यामध्ये चढणं घसरणं नाही, याची जर बेरीज केली तर 5×1=6 दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. विहिरी बाहेर येण्यास गोगलगाईला किती दिवस लागतील लेकरांनो? 6 दिवस हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. बेडूक उड्या, माकड उड्या ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते.